ओके, चला मित्रांनो, विल सी कायनेमॅटिक्स ऑफ SHM. कायनेमॅटिक्स ऑफ SHM. कायनेमॅटिक्स म्हणजे काय? कायनेमॅटिक्स इज द स्टडी ऑफ variables of SHM, study of variables of motion. याला म्हणतात कायनेमॅटिक्स, स्टडी ऑफ व्हेरिएबल्स ऑफ मोशन. आता कोणते व्हेरिएबल्स ऑफ मोशन आहेत? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. सो 3 मेन व्हेरिएबल्स आहेत SHM मध्ये. तसं SHM मध्ये प्रत्येक क्वांटिटी व्हेरिएबल आहे. फोर्स व्हेरिएबल आहे, कायनेटिक एनर्जी व्हेरिएबल आहे, पोटेन्शियल एनर्जी व्हेरिएबल आहे. पण आत्ता बेसिकली वी आर फोकसिंग ऑन 3 व्हेरिएबल्स: डिस्प्लेसमेंट x, वेलॉसिटी v अँड ॲक्सेलरेशन e. तिघं व्हेरिएबल्स बघण्याच्या आधी एक ब्युटिफुल कन्सेप्ट बघा. हे डिफरेंशियल इक्वेशन आहे d²x/dt² इक्वल टू -ω²x. d²x/dt² इक्वल टू -ω²x. आता व्हॉट इज d²x/dt²? ॲक्सेलरेशन. सो व्हॉट इज d²x/dt²? ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू -ω²x. d²x/dt² is what? Acceleration. म्हणून I am writing acceleration is equal to -ω²x. Is it constant? तर acceleration is not constant in SHM. SHM मध्ये acceleration constant नाही आहे. Why? Because it is depending upon this variable called as displacement x. कारण x variable आहे, x changing quantity आहे. का x changing quantity आहे? कारण तुम्ही ज्यावेळेस असं SHM कन्सिडर करतात +a to -a ही मीन पोझिशन, पार्टिकल इथं गेला, x हा पार्टिकल असा हलतोय, तो हा जो x आहे कंटिन्युअसली चेंज होतोय. व्हॉट इज x? डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन. म्हणून x हा व्हेरिएबल आहे. The acceleration is not constant in SHM. First thing, जर acceleration constant नाही आहे तर how it is? Acceleration is directly proportional to x. आणि निगेटिव्ह साइन जर तुम्ही यूज करतायत तर वेक्टर फॉर्म मध्ये निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट opposite directions. Negative sign indicates that opposite directions of acceleration and x. म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी. SHM मध्ये acceleration constant नाही आणि how it is? It is directly proportional to x. What is the basic formula? Acceleration equal to -ω²x. फॉर्म्युलेची गरज पडेल. दिस इज ॲक्सेलरेशन इन SHM. आता फिजिक्स या सब्जेक्टची लँग्वेज आहे मॅथमॅटिक्स. आणि जर का तुम्ही मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये फिजिक्सचा कॉन्सेप्ट एखाद्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करत असाल तर प्रत्येक इक्वेशनच्या करस्पॉन्डिंग इन मॅथमॅटिक्स तुम्हाला ग्राफ पेपरवरती कर्व लाईन किंवा डायग्राम ड्रॉ करता येते.
हे जर इक्वेशन असेल तर या इक्वेशनच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला ग्राफ पेपरवरती लाईन ड्रॉ करता येईल, डायग्रॅम ड्रॉ करता येईल. नीट लक्षात घ्या काय सांगतोय की फिजिक्सची लँग्वेज आहे मॅथमॅटिक्स, आणि मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये जर का तुम्हाला एखादी इक्वेशन लिहिता येत असेल तर त्या इक्वेशनला तुम्हाला ग्राफ पेपरवरती एखाद्या कर्व किंवा लाईन किंवा क्लोज कर्वच्या फॉर्ममध्ये दाखवता येतं. किंवा दुसरा अर्थ की तुम्ही ग्राफ पेपरवरती कोणती कर्व काढा, कोणती लाईन काढा, कोणती क्लोज कर्व काढा, त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला इक्वेशन लिहिता येतं. मग हे जर का इक्वेशन असेल तर ॲक्सोलेशन अगेन्स्ट डिस्प्लेसमेंटचा ग्राफ कसा असेल. दिस इज ॲक्सोलेशन अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट. हा x इक्वल टू 0, हा प्लस ए, हा मायनस ए, हा प्लस ए, हा मायनस ए. मायनस साइन है, directly proportional to x with minus sign. Graph is like this. Graph is like this. Correct? So this is acceleration displacement graph. Acceleration displacement graph. आता पुढची गोष्ट बघा. या acceleration दोन केसेस येतील. Because acceleration is not constant, it is continuously changing. मग continuously changing असेल तर ते मिनिमम पण असेल, मॅक्सिमम पण असेल. तर a minimum will be equal to 0. When it is going to be equal to 0? It is going to equal to 0 when in this equation this x equal to 0. म्हणजे SHM मध्ये ॲक्सलेशन केव्हा 0 आहे? इट इज 0 ॲट मीन पोझिशन. इट इज 0 ॲट मीन पोझिशन. SHM मध्ये ॲक्सलेशन केव्हा मॅक्सिमम आहे? जेव्हा x इक्वल टू a, when x equal to plus minus a. म्हणजे this is the maximum acceleration. This is the minimum acceleration. Minimum acceleration is at mean position when x equal to 0. Maximum acceleration is at extreme position. Is at extreme position. आता what did I say? Acceleration is not constant. मग how it is? It is changing. आता चेंज दोन प्रकारचे असू शकतात. इथला जो चेंज आहे तो पिरियॉडिक चेंज आहे. म्हणजे इट इज पिरियॉडिकली चेंजिंग बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. सो नॉट कॉन्स्टंट. Then how it is? It is periodically changing. It is periodically changing with time. With time. It is periodically changing with time. Another thing, but it is changing periodically, changing with time and bound between a minimum equal to 0 and a max equal to minus plus a omega square. So acceleration is not constant, but these two things are important, changing periodically with time. And second thing, the change is happening between two limits, plus minus a omega square and 0.
आता हे ॲक्सलेशन, व्हॉट वी आर लुकिंग हिअर इन टू दिस टॉपिक, कायनेमॅटिक्स ऑफ SHM, पहिला व्हेरिएबल असा आहे. आता हे पण ॲक्सलेशनच आहे, हे इक्वेशन आहे. ॲक्सलेशन कसं चेंज होतं? पिरियॉडिकली अँड इन बाउंड फॅशन. मग हे जे इक्वेशन आहे, या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला नीट बघा. हा d² बाय dt² ऑफ x आहे, हा d² बाय dt² ऑफ x आहे. म्हणजे x हे असं पिरियॉडिक आणि बाउंड फंक्शन आहे, x हे असं पिरियॉडिक आणि बाउंड फंक्शन आहे की ज्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह, हा d² बाय dt² म्हणजे काय? सेकंड डेरिव्हेटिव्ह. तो स्वतः आहे विथ मायनस साइन. सी द ब्युटी. फार सुंदर गोष्ट आहे की x इज सच अ पिरियॉडिक अँड बाउंड फंक्शन. कसं फंक्शन आहे? पिरियॉडिक अँड बाउंड फंक्शन. हे असं पिरियॉडिक आणि बाउंड फंक्शन आहे की ज्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह ते स्वतः आहे विथ निगेटिव्ह साइन. आणि असे दोनच फंक्शन अख्ख्या मॅथमॅटिक्समध्ये आहेत की जे पिरियॉडिक आहे आणि बाउंड आहेत, आणि ज्याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह ते स्वतः आहेत विथ निगेटिव्ह साइन. नीट सांगतोय, परत ऐका. अख्ख्या मॅथमॅटिक्समध्ये असे दोनच फंक्शन्स आहेत की जे पिरियॉडिक आहे आणि बाउंड आहे, आणि त्यांचा सेकंड डेरिव्हेटिव्ह ते स्वतः आहेत विथ निगेटिव्ह साइन. आणि असं कोणतं फंक्शन आहे? असं फंक्शन आहे साइन किंवा कॉस. साइन किंवा कॉस. अँड देअरफॉर x इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस अल्फा. याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या, यू विल गेट दिस टर्म. यू विल गेट दिस टर्म. And what is x? What is x? X is instantaneous displacement of a particle performing SHM from mean position. So what is x? x हे instantaneous displacement आहे. x हे instantaneous displacement आहे. केव्हाच्या इन्स्टंटचं? ऑफ इन्स्टंट t. ऑफ इन्स्टंट t फ्रॉम मीन पोझिशन. फ्रॉम मीन पोझिशन, दॅट इज x इक्वल टू 0 पोझिशन. म्हणजे जर का हे इक्वेशन ॲक्सलेशनचं असेल तर हा दुसरा व्हेरिएबल आहे डिस्प्लेसमेंट. हा दुसरा व्हेरिएबल आहे डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट? इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज a साइन ओमेगा t प्लस अल्फा. x इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस अल्फा. करेक्ट आहे. आता परत सांगतो, SHM कसं असतं? ही मीन पोझिशन, x इक्वल टू 0. पार्टिकल विल ऑसिलेट बिटवीन दिस टू एक्स्ट्रीम पॉइंट्स. याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, याला म्हणतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे पार्टिकल फक्त प्लस a टू मायनस aच्या मध्येच व्हायब्रेट होत असेल. करेक्ट आहे. मग कोणत्याही क्षणी पार्टिकल कुठं आहे? तो इथं असेल, इथं असेल, एनिवेअर इट इज. हे काय? दीज आर द डिस्टन्सेस. दीज आर द डिस्टन्सेस फ्रॉम मीन पोझिशन. आणि दिस डिस्टन्सेस आर डिनोटेड बाय x. आणि हे x जे इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन इज गिवन बाय दिस इक्वेशन. इज गिवन बाय दिस इक्वेशन. मग याच्यामध्ये हा जो ओमेगा t प्लस अल्फा आहे,
So हे जे इक्वेशन x इक्वल टू a sin omega t plus alpha, this omega t plus alpha, this bracket is called as phase of SHM. This bracket is called as phase of SHM because this bracket will define, this bracket will decide or define value of sine, and which will ultimately decide x. And what is phase of SHM? It gives us instantaneous position x. So what is the purpose and function of phase of SHM? It gives us instantaneous position x. That is the concept of phase of SHM. आता याच्यामध्ये अल्फा आहे. What this alpha is called as? This alpha is called as initial phase of SHM. This alpha is called as initial phase of SHM. Monday. This alpha is telling us what is x when t equal to 0. So far important concept है. What is alpha initial phase of SHM? This is important thing. What is x at t equal to 0? That is told to us by this alpha. See how this is. Suppose SHM, it can start anywhere. It is starting at mean position, plus a, minus a. So you want to find alpha when it is starting at mean position. So when starts at mean position, जर का SHM mean position ला सुरू असणार तर हे इक्वेशन आपल्याकडे बेसिक a sin ओमेगा टी प्लस अल्फा जेव्हा SHM मीन पोझिशनला सुरू होईल तेव्हा अल्फा काय असेल, दॅट इज सपोज वी वॉन्ट टू सी. That is suppose we want to see. So see this. What is x when t equal to 0? So put t equal to 0. A sin 0 plus alpha. I am putting t equal to 0. So x equals x. Okay. So what is x equal to 0? So what is x when t equal to 0? So x equal to 0. Because it is starting at mean position, t equal to 0, so x equal to 0, because it is starting at mean position, so 0 equal to a sin alpha, so alpha equal to 0. So particle ज्या वेळेस SHM mean position ला सुरू करेल ती पण राइट साइड ला, त्यावेळेस अल्फा किती आहे 0. अल्फा किती आहे 0. तर पुढचा सीन बघा. सपोज SHM स्टार्टेड हियर. ही कोणती पोझिशन आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ही कोणती पोझिशन आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे सीन असा आहे की इफ ॲट वेन t equal to 0, when t equal to 0, particle is at x equal to a. Particle is at x equal to a. And suppose तुम्हाला अल्फा फाइंड करायचं. What is alpha for this? What is alpha for this? मग हेच इक्वेशन पाहता. x equal to a sin omega t plus alpha. X equal to here what it is, a sin, this is 0 plus alpha, a cancel 1, so sin alpha equal to 1
सो अल्फा इक्वल टू पाय बाय टू. सो पहा की ज्या वेळेस SHM इज कन्सिडर टू बी स्टार्टिंग ॲट x इक्वल टू a, व्हॉट इज अल्फा? पाय बाय टू. डोक्यात ठेवा, ज्या वेळेस SHM इथं सुरू होणार आहे, व्हॉट इज गोइंग टू बी अल्फा? पाय बाय टू. पाय बाय टू. आणि असं जर असेल तर इक्वेशन इथं काय असेल? सी दिस. असा सीन जर असेल तर x इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस पाय बाय टू, बिकॉज अल्फा इक्वल टू पाय बाय टू. या सीन मध्ये x इक्वल टू a कॉस ओमेगा टी. मग आता कायम डोक्यात ठेवा, ज्या वेळेस इक्वेशन ऑफ SHM दिलं असेल x इक्वल टू a कॉस ओमेगा टी, कुठं सुरू होतो SHM? स्टार्टिंग ॲट प्लस a. ज्या वेळेस इक्वेशन असेल x इक्वल टू फक्त a साइन ओमेगा टी, अल्फा इक्वल टू 0 पुट केला तर इथे इक्वेशन काय? x इक्वल टू a साइन ओमेगा टी. x इक्वल टू a साइन ओमेगा टी स्टार्टिंग ॲट mean position because alpha equal to 0. Because alpha equal to 0. याच लॉजिकने जर का तुम्ही x इक्वल टू 0 पुट केला पण इट इज स्टार्टिंग टुवर्ड्स लेफ्ट, इट इज स्टार्टिंग टुवर्ड्स लेफ्ट, असं जर असेल अल्फा इक्वल टू पाय. राईटला असेल तर हे इक्वेशन, दिस इज टुवर्ड्स राईट. SHM is starting at mean position towards right, alpha equal to 0. हा सीन आहे टुवर्ड्स लेफ्ट. मीन पोझिशनलाच टुवर्ड्स लेफ्ट, मीन पोझिशनलाच अल्फा किती आहे? पाय. आणि इक्वेशन काय असेल? x इक्वल टू मायनस साइन ओमेगा टी. म्हणजे तुम्हाला इक्वेशन सांगतंय SHM कुठं सुरू होते. ते जर साइन ओमेगा टी असेल तर मीन पोझिशनला राईटला, ते जर कॉस ओमेगा टी असेल तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला, ते जर मायनस a साइन ओमेगा टी असेल तर SHM इज स्टार्टिंग ॲट मीन पोझिशन but towards left. and by the same thing if it is starting at negative extreme position, या ठिकाणी जर सुरू होणार असेल तर this या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू 3 पाय बाय 2, अल्फा इज इक्वल टू 3 पाय बाय 2 निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि इक्वेशन असेल x इक्वल टू मायनस a कॉस ओमेगा टी. इक्वेशन असेल मायनस a कॉस ओमेगा टी. कळतंय? म्हणजे पहा, परत एकदा समराइज करतो इथं बोल्डली. हा 0 पोझिशन, मीन पोझिशन, इकडं सुरू होत असेल तर अल्फा इक्वल टू 0. इक्वेशन काय? a साइन ओमेगा टी. इक्वेशन का a साइन ओमेगा टी. राईटला सुरू असेल, लेफ्टला सुरू होत असेल तर अल्फा इक्वल टू पाय. इक्वेशन काय? x इक्वल टू मायनस a साइन ओमेगा टी. राईटला सुरू होईल तर a साइन ओमेगा टी, लेफ्टला सुरू होईल तर मायनस a साइन ओमेगा टी. लेफ्टला सुरू होईल मीन पोझिशनात अल्फा इक्वल टू पाय, राईटला सुरू होईल मीन पोझिशन अल्फा इक्वल टू 0. इथं सुरू होते सपोज प्लस a, दिस इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. इथं जर स्टार्ट होणार असेल तर अल्फा इज इक्वल टू पाय बाय 2, अल्फा इज इक्वल टू पाय बाय 2. अँड इक्वेशन इज x इक्वल टू a कॉस ओमेगा टी. इथं जर सुरू होणार असेल तर अल्फा इज इक्वल टू 3 पाय बाय 2. आणि अल्फा इक्वल टू 3 पाय बाय 2 असेल तर इक्वेशन असेल x इक्वल टू मायनस
ए कॉस ओमेगा टी, 4 मेन पोझिशन सांगितलं आहे. जस्ट लेक्चर संपल्यावरती विचार करा, जर का इथं सुरू होत असेल SHM x इक्वल टू a by 2 when t equal to 0, so what is alpha? What is alpha? Alpha is going to be pi by 6. You try to prove this. You try to prove this. So this is the displacement. How is the displacement in SHM? Displacement कसं SHM मध्ये? आपल्याला कोणती गोष्ट कशी आहे फिजिक्समध्ये ते इक्वेशन सांगतं. आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे आहे, मायनस ए साइन ओमेगा टी किंवा ए कॉस ओमेगा टी किंवा मायनस ए कॉस ओमेगा टी किंवा ए साइन ओमेगा टी. कसं इक्वेशन आहे? या इक्वेशनमध्ये साइन किंवा कोसाइन टर्म आहे. आणि ज्या इक्वेशनमध्ये साइन किंवा कोसाइन टर्म असेल याचा अर्थ त्या इक्वेशनची क्वांटिटी ही चेंजिंग आहे. कशी आहे? चेंजिंग आहे, व्हेरिएबल आहे. आणि कसल्या प्रकारचा व्हेरिएबल आहे? पिरियॉडिक व्हेरिएबल आहे. कसा व्हेरिएबल आहे? पिरियॉडिक व्हेरिएबल आहे, बाउंड व्हेरिएबल आहे. पिरियॉडिक म्हणजे काय? चेंज इज हॅपनिंग पिरियॉडिकली. SHM इज पिरियॉडिक मोशन. चेंज इज हॅपनिंग पिरियॉडिकली. इट इज बाउंड बिटवीन -a अँड +a दिस लिमिट्स. आत्तापर्यंत 2 व्हेरिएबल्स आपण बघितलेत, एक डिस्प्लेसमेंट आणि एक ॲक्सलरेशन. नाउ विल सी वेलॉसिटी. Now we'll see velocity. Velocity v in SHM. Velocity v in SHM is not constant. Is not constant. And this velocity v in SHM is given by the formula omega square root of a square minus x square. V is equal to omega square root of a square minus x square. असा जर सीन असेल तर या वेलॉसिटीचे आपण 2 सिच्युएशन्स मिळतील, v मिनिमम आणि v मॅक्सिमम. v मॅक्सिमम केव्हा असेल? ज्या वेळेस निगेटिव्ह टर्म कमीत कमी असेल, म्हणजे कमी सबट्रॅक्ट होईल. म्हणजे निगेटिव्ह टर्म कमीत कमी किती असते? निगेटिव्ह टर्म कमीत कमी असते x इक्वल टू 0. मग जेवढी निगेटिव्ह टर्म कमी असेल तेवढी वेलॉसिटी मॅक्सिमम असेल. ही कमीत कमी किती असेल? x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 पुट केला तर v max इक्वल टू a ओमेगा. v max इक्वल टू a ओमेगा. आणि वेलॉसिटी इज मॅक्सिमम ॲट दिस पोझिशन, दॅट इज ॲट मीन पोझिशन. हेच तर कारण आहे की वेलॉसिटी मीन पोझिशनला, स्टेबल इक्विलिब्रियमला पोझिशनला आल्यावरती मॅक्सिमम असते, इथं आल्यावरती मॅक्सिमम असते. इथं v max आणि रिस्टोरिंग फोर्स त्याला इकडे घेऊन येतो. इथं आल्यावरती मात्र तो 0 होतो. का? कारण स्टेबल इक्विलिब्रियमची कंडिशन आहे. स्टेबल इक्विलिब्रियमला फोर्स, ब्रेकिंग फोर्स 0 असतो, म्हणून इथं थांबवायला कोणी नसतं. वेलॉसिटी मॅक्सिमम असते, म्हणून हा पार्टिकल परत इकडे चालला जातो. परत रिस्टोरिंग फोर्स त्याला इकडे घेऊन येतो, परत तो मेन पोझिशनला आला. वेलॉसिटी काय? मॅक्सिमम. इथं त्याला थांबवायला ब्रेक लागू शकत नाही. का नाही लागू शकत? कारण ती स्टेबल इक्विलिब्रियमची पोझिशन आहे आणि स्टेबल इक्विलिब्रियमला फोर्स 0 असतो, म्हणून हा परत इकडे चालला जातो आणि परत इकडे येतो आणि कीप्स ऑन परफॉर्मिंग ऑसिलेशन्स कंटिन्युअसली. v मिनिमम किती असेल? v मिनिमम इज 0. केव्हा 0 असेल? जेव्हा तुम्ही हा x प्लस मायनस a पुट कराल.
ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0. म्हणजे इट इज मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. इट इज मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. इथं गेल्यावरती वेलॉसिटी 0 व्हायलाच पाहिजे, नाही तर हा पुढे निघून जाईल आणि हा पुढे जात नाही, तिथून रिटर्न होतो. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी काय व्हायला पाहिजे, 0 व्हायलाच पाहिजे. आता पहा, x इक्वल टू ए साइन ओमेगा टी, अल्फा इक्वल टू 0. म्हणजे काय, दिस SHM starts at mean position. बरोबर आहे. याची वेलॉसिटी किती असेल, वेलॉसिटी विल बी इक्वल टू dx by dt डेरिवेटिव्ह, दॅट इज a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. याचा ॲक्सलेरेशन किती असेल, an वेलॉसिटीचा डेरिवेटिव्ह, दॅट इक्वल टू कॉसचा डेरिवेटिव्ह मायनस 1 ओमेगा बाहेर मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. दोघांमधलं फेज रिलेशन लक्षात घ्या. हे डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी, साइन आणि कॉस, किती फेज डिफरन्स असतो, π/2. साइन ओमेगा टी प्लस π/2 इक्वल टू काय, कॉस ओमेगा टी. सो हा जो कॉस ओमेगा टी आहे दॅट यू कॅन राईट एज ए ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. म्हणजे डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, फेज डिफरन्स किती, π/2. तसंच या दोघांमधला फेज डिफरन्स किती, π/2. आणि या डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलेरेशन मधला फेज डिफरन्स किती, पाय. किती, पाय. म्हणजे आपण असं डोक्यात ठेवायचं आहे की डिस्प्लेसमेंट x, वेलॉसिटी v, ॲक्सलेरेशन an, या दोघांमधला फेज डिफरन्स किती, या दोघांमधला फेज डिफरन्स आहे π/2. या दोघांमधला परत फेज डिफरन्स किती, π/2. सो डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी मधला फेज डिफरन्स π/2, वेलॉसिटी ॲक्सलेरेशन मधला फेज डिफरन्स π/2 आणि डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलेरेशन मधला फेज डिफरन्स पाय. डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सलेरेशन मधला फेज डिफरन्स पाय. लक्षात ठेवा हे. आता पहा, हे जे इक्वेशन्स आहेत, हे जे इक्वेशन्स आहेत हे काय सांगतायत आपल्याला, साइन आणि कोसाइन, साइन आणि कोसाइन याचा जो कोइफिशियंट असतो ती मॅक्सिमम व्हॅल्यू असते. म्हणजे साइनचा कोइफिशियंट काय, ए. व्हॉट इज ए, मॅक्सिमम एक्स. व्हॉट इज ए, मॅक्सिमम एक्स. व्हॉट इज एक्स, डिस्प्लेसमेंट, म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे. ए ओमेगा, व्हॉट इज ए ओमेगा, मॅक्सिमम वेलॉसिटी. व्हॉट इज ए ओमेगा स्क्वेअर, साइनचा कोइफिशियंट, लेफ्टची टर्म कोणते, ॲक्सलेरेशन, म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर इज मॅक्सिमम ॲक्सलरेशन. मॅक्सिमम ॲक्सलरेशन. आता ग्राफिकली पहा कसं आहे, एक्स टी 0, ह्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये कोणते फंक्शन आहे, साइन. कोणतं फंक्शन आहे, साइन. साइन 0 किती असतो, 0. म्हणजे हा ग्राफ कुठे सुरू होईल, 0ला. मग सायकल अशी असेल, साइन 0 0, साइन π/2 1. आणि हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती असेल, प्लस ए. हे किती असेल, मायनस ए. आता वेलॉसिटीची कर्व बघा, वेलॉसिटी टाइम कर्व 0. कोणतं फंक्शन आहे वेलॉसिटीमध्ये, कॉस. कॉस 0 काय असतो, मॅक्सिमम, प्लस 1. म्हणजे ही कर्व कुठं सुरू होईल, 0ला मॅक्सिमम.
ही कर्व कुठे असेल झिरोला मॅक्सिमम का कॉस झिरो मॅक्सिमम असतो म्हणजे ही कर्व अशी असेल हे असेल प्लस ए ओमेगा हे असेल मायनस ए ओमेगा याला म्हणतात पॉझिटिव्ह साईन सायकल ही जी आहे हिला काय म्हणतात पॉझिटिव्ह साईन सायकल म्हणजे पॉझिटिव्ह साईन फंक्शन असलं की डायग्राम अशी असेल हिला म्हणतात पॉझिटिव्ह कोसाइन सायकल म्हणजे कोसाइन फंक्शन असेल तर त्या कोसाइन फंक्शनचा ग्राफ असा असेल आधीच बोललो की फिजिक्स आणि मॅथ्समध्ये प्रत्येक इक्वेशनसाठी ग्राफ पेपरवरती कर्व काढता येते किंवा प्रत्येक स्टँडर्ड कर्वसाठी तुमच्याकडे फिजिक्स आणि मॅथ्समध्ये एक चांगलं इक्वेशन असू शकतं आता ॲक्सोलेशनमध्ये बघा काय साइन फंक्शन पण ज्यावेळेस टी इक्वल टू 0 आहे पण साइन फंक्शन पण मॅक्सिमम व्हॅल्यू किती मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे ही उलटी साइन कर्व आहे म्हणून ॲक्सोलेशनची जी साइन कर्व येईल हे ॲक्सोलेशनचा ग्राफ ॲक्सोलेशन टाइम 0 साइन 0 काय असतो 0 म्हणजे ही 0ला सुरू होईल मात्र हिच्यामध्ये कोणता साइन आहे मायनस साइन आहे प्लसच्या वेळेस साइन सायकल अशी सुरू होती मायनसच्या वेळेस ही सुरू होईल ही आहे मायनस साइन सायकल आणि हे आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर सो त्या ग्राफच्या करस्पॉन्डिंग त्या इक्वेशनच्या करस्पॉन्डिंग हे ग्राफ आहेत आता एक आणखी केस कन्सिडर करू म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल Suppose SHM is starting at plus A. SHM is starting at plus A. प्लस A ला जर SHM सुरू होईल तर अल्फा काय असतो π/2 बघितलं आपण जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला SHM सुरू होणार असेल तर x इक्वल टू A अल्फा इज इक्वल टू π/2 and the equation of SHM is x equal to a cos omega t. x equal to a cos omega t. Corresponding velocity काय असेल velocity is equal to dx by dt minus a omega sin of omega t. Derivative घेतला cos चा derivative minus 1 omega out. Acceleration a that is dv by dt डेरिवेटिव विल बी मायनस ए एक ओमेगा आउट ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट असं वेलॉसिटी असं ॲक्सलेशन असं ग्राफ कसा असेल डिस्प्लेसमेंटचा ग्राफ पहा पहिल्यांदा एक्स टी 0 ज्या वेळेस टाइम 0 आहे त्यावेळेस कॉस फंक्शन काय असेल कॉस 0 इज +1 म्हणजे हा जो ग्राफ आहे हा 0ला नाही सुरू होणार +1 ला सुरू होईल म्हणजे इथं सुरू होईल हा जर +1 असेल तर 1 इंटू ए म्हणजे हे काय असेल ए असेल कोसाइन कर्व आहे म्हणजे कर्व विल बी लाईक दिस सो दिस इज ए कॉस ओमेगा टी सो ही कर्व ए साइन ओमेगा टी होती कारण हे इक्वेशन काय होतं ए साइन ओमेगा टी कारण हे SHM अल्फा इक्वल टू 0 SHM अल्फा इक्वल टू 0 पासून सुरू होतं म्हणजे मीन पोझिशनला सुरू होत होतं ही कर्व कशी असेल वेलॉसिटीची वेलॉसिटी कर्व वेलॉसिटी टाइम 0 हिच्यात साइन फंक्शन आहे साइन 0 काय असतो 0 इंटू मायनस ए ओमेगा 0 म्हणजे 0ला सुरू होईल कारण साइन फंक्शन आहे मात्र मायनस साइन आहे म्हणजे हे असं असेल म्हणजे हे असेल v इक्वल टू मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी ह्याच्यात कॉस फंक्शन आहे मात्र निगेटिव्ह साइन आहे म्हणजे ॲक्सोलेशनचा ग्राफ कसा असेल दिस इज ॲक्सोलेशन दिस इज टाइम 0 कॉस 0 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे हा ग्राफ इथं सुरू होईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर and it will go like this
सो ही जी कर्व याला निगेटिव्ह कोसाइन कर्व म्हणतात. अँड दिस इज ॲक्सलेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. एस एच एम कुठं सुरू होतोय त्याप्रमाणे इक्वेशन बदलतंय. ही जी आहे हे सुरू होत आहे वेन अल्फा इक्वल टू 0. ही याची वेलॉसिटी कर्व दॅट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी. ती वेलॉसिटी कर्व बघा ती निगेटिव्ह साईन कर्व आहे. बेसिक इक्वेशन चेंज होत आहे कारण अल्फा चेंज होतोय. हे असं ॲक्सलेशनचं इक्वेशन आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. ते इक्वेशन बघा. सो कोणत्याही पोझिशनला तुम्हाला ग्राफ ड्रॉ करता येऊ शकतो. ग्राफमधून तुम्हाला इक्वेशन कन्क्लूड करता येऊ शकतं. अँड दिस इज द कायनेमॅटिक्स ऑफ एस एच एम. थँक्यू.